का आई नावाने आणि पुढे चल दाखवतो उगाच बाजूला केला ही इथे अरे हो म्हणलं इथं गेली किंवा म्हणला मी कोणाच्या सुखात नाही दुखात नाही साक्यात नाही हे कीर्तनात नाही आपल्याकडे कोण येणार इकडं मग या चौघालाच म्हणला एवढा करा उपकार याच्यातलं एक जण म्हणला उपकार करण्याबद्दल काही नाही आपण याच्या कामाला पण त्याला म्हणा न्याय रेडी सांगत भाकरी तळत दिली जसे मडकं अशी मस्त पिठलं भाकरी तळत दिली यांनी त्या मग आजीला तिरपेव ठेवलं बांधलं नाही तशी ठेवली चौघांनी खांद्यावर घेतली राम बोल सत्य सत्य बोल मी निघले नाही माझ्या डबल काट्यात झाड होतं कोणत्या काट्यात आजी वरलीवरच धरली काटे मोकळीच निघले तिकडे याच्यात म्हणला आप्पा अरे मोटर चालू दिसते न्यायला करायचा तो म्हणला ठीक आहे ओके ठेवली म्हातारी बाबा त्याच्यात ऐक नाही गेले महाराज न्यायला करायला एक जिवंत म्हातारी तिथं गावल्याची तर याच्यातलं एकदा म्हणला आप्पा अरे आप्पा न्यायला करू तर दमली घाला उत्पन्नाचं सांगतो यांच्या कंठात राम अरे ते म्हणे बाबा एक तर कोणी कामाला ठेवत नव्हती ठेवलं धारा तिला धारा बरं चला चला ती पुढं पळती हे तिच्या मागे ती म्हणते मी ती नाही ते म्हणून डोकं लागलं आणलं तर तिला बांधलं तर तिला बांधलं नको तिला पॅक बांधलं आणि उचललं ठेवलं सरणार दिली ना फुकून काय पाहत पुन्हा परत निघले ते म्हणे आता आपण कामाला परमानंट झालो राव म्हणे परमानंट आणि असं येत नाही ते एक जणाचं वर लक्ष गेलं ते भाऊ भाऊ वर बघ ना वर बाप्पा इथं धोरण काय ना अरे जेवत होत तेव्हा गावर यायचं आता फुकून गेली तिथे येऊन झोपली हो घ्या तिला खाली खाली घ्या तिला पूर्ण नको आणि जाळणं नको म्हणजे मग एखाद्या बारवाट टाकू पहिले जुने बार होते दोघांनी चांगल्या धरल्या दोघांनी हात धरले गेले त्या बारात 1 2 3 4 म्हणले थाप दिसली टाकली आजी बारवात आणि एकामेकाला म्हणले ओके आता परवाना येणे प्रकारे एक जिवंत आजी खाली पाणी पित आता हे असं प्रियत पाहिलं ती जिवंताची खरंच थांबून तिला असं छातीला मारून बाया कोणी टाकला लोक मला विचारतील कोणी टाकलं आणि हे म्हणते ओके ओके म्हणत असते मी आजी पाहिलं पाहिजे बाहेर याच्यात म्हणलं भाऊ 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 ए भाऊ ते म्हणलं धोरण काय निघली पाहिजे मी तुम्हाला कशा करता सांगितलं अरे मेंदूच्या ठिकाणी पाहिजे तोच ह्या गोष्टी करू शकतो चला डोकं ठेवण्याकरता त्याला डोकं पाहिजे काय पाहिजे डोकं पाहिजे महाराजांनी ज्यांच्या चरणावर डोकं ठेवलं त्यांना डोकं होतं त्या डोक्यावाल्याला काय दिलं मंत्र दिला रामकृष्ण हरी कोणता मंत्र दिला रामकृष्ण हरी मंत्र दिला त्या साधकाला तुकोबराय सांगता ऐक दादा ते राम मंत्र माझ्या सद्गुरून दिला त्या सद्गुरूचं नाव तुकोबराय सांगतात बाबाजी आपुले बाबाजीने जो मंत्र दिला मी घरी आलो एकांतात गेलो आणि त्या मंत्राची ध्यान धारणा केली अनुकरण केलं आणि ते अनुकरण केल्यामुळे मला देव आठवायला सुरुवात झाली देणारा अधिकारी होते घेणारे अधिकारी ते म्हणे अरे बाळा तू विचारतो ना तुला रामाचा काय अनुभव आहे महाराज म्हणतात सांगतो ऐक बाळा मी राम अवतारात होतो कृष्ण अवतारात होतो आणि हरिही अवतारात होतो मग तो साधक म्हणतो तुम्ही राम अवतारात कोण होते त्यांनी सांगितलं मी राम अवतारामध्ये अंगद होतो तुकोबराय कोण होते राम अवतारात अंगद कृष्ण अवतारात तुकोबराय कोण होते उद्धव आणि हरी अवतारामध्ये तुकोबराय जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळाचा इथून या तो साधक म्हणतो ठीक आहे बाबा तुम्ही आता मला सांगितलं आम्हाला बी पटलं तुम्ही अंगद होते उद्धव होते अरे पण तुम्हाला त्या रामाचा असा काय अनुभव आला नाही तुम्ही कंठ धारण केला काय अनुभव ते म्हणे काय आला अरे तो कधी पाहिलं नाही पाहणार नाही पाहिल्याच्या नंतर ते तिथं थांबणार सुद्धा नाही असा माझ्या जीवनाचा अनुभव आला काय आला अरे असंच भजन करता करता मी चौघाच्या खांद्यावर गेलो देवाने मला इमानच पाठविलं डायरेक्ट वैकुंठात गेलो वैकुंठात गेले आणि जसं गेलो पोरगी रडायला लागली म्हणून पुन्हा देवाला दया आली पुन्हा मला वैकुंठातून देवाने खाली पाठविलं ही रामनामाची ताकद आहे देवाने बर पुन्हा
पुन्हा